नमस्कार मुलांनो. मागील सत्रात आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटरचा वापर करून गरम आणि थंड आणि तापमान कसे मोजले जाते याबद्दल शिकलो. आता या सत्रात आपण उष्णतेचे हस्तांतरण आणि त्याच्या विविध स्वरूपांबद्दल इयत्ता 7वी विज्ञानातील उष्णता या धड्यातून शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही याविषयी समजून घेण्यास सक्षम असाल. उष्णतेचे हस्तांतरण, वहन, संवहन, रेडिएशन. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालतो? कीवर्ड्स: उष्णता, तापमान म्हणजे हे एखाद्या वस्तूचा उष्णतेचा किंवा शीतलतेचा प्रमाण असतो. वहन जे प्रक्रियेद्वारा उष्णता एखाद्या वस्तूच्या गरम टोकांपासून थंड टोकाकडे हस्तांतरित केली जाते. कंडक्टर ज्या सामग्रीमधून उष्णता सहज जाऊ शकते त्याला कंडक्टर असे म्हणतात. इन्सुलेटर ज्या पदार्थांमधून उष्णता सहज जाऊ देत नाही याला इन्सुलेटर असं म्हणलं जातं. संवहन द्रव्याच्या कणांच्या हालचालीला द्रवाचा एक भागातून दुसऱ्या भागात उष्णता हस्तांतरणाची प्रक्रियाला आपण संवहन असं म्हणतो. समुद्राची झुळूक दिवसाच्या वेळी उद्भवते जेव्हा जमीन महासागरापेक्षा अधिक वेगाने गरम होते, ज्यामुळे समुद्रातून थंड हवा अंतर्देशात वाहते. जमिनीची झुळक म्हणजे जमीन समुद्रापेक्षा वेगाने थंड झाल्यावर रात्रीच्या वेळी उद्भवते, ज्यामुळे समुद्रातून गरम हवा जमिनीवर वाहते. किरणोत्सर्ग माध्यमाच्या उपस्थितीशिवाय एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूमध्ये थेट उष्णतेच्या हस्तांतरणाला सत्र सुरू करण्यापूर्वी आपण संकल्पना नकाशावर एक नजर टाकूया. तुम्ही कदाचित पाहिलं असेल की तळांचे पॅन आगेवर ठेवल्यावर गरम होते. कारण उष्णता ज्योतीतून भांड्यात जाते. जेव्हा पॅन आगेतून काढून टाकले जाते तेव्हा ते हळूहळू थंड होते. कारण उष्णता पॅनमधून सभोवतालच्या भागात हस्तांतरित केली जाते. त्यामुळे तुम्ही समजू शकता की दोन्ही प्रकारांमध्ये उष्णता गरम वस्तूंपासून थंड वस्तूकडे वाहते. सर्व प्रकरणांमध्ये उष्ण वस्तूंपासून थंड वस्तूकडे उष्णता वाहते. उष्णता कशी वाहते हे शोधण्यासाठी एक क्रियाकलाप करूया. एक धातूची रॉड घ्या, ॲल्युमिनियम किंवा लोखंड म्हणा. रॉडवर काही लहान मोलांचे तुकडे निश्चित करा. ते तुकडे जवळपास समान अंतरावर असावेत.
रॉडला स्टँडवर चिटकवा. आता रॉडचे दुसरे टोक गरम करा. आपण पाहतो की ज्वालाजवळ ठेवलेले मेणाचे तुकडे आधी वितळतात आणि नंतर वितळतात. उष्णता ज्योतीच्या जवळ असलेल्या टोकांपासून दुसऱ्या टोकांपर्यंत हस्तांतरित केली जाते. ज्या प्रक्रियेद्वारे उष्णता एखाद्या वस्तूच्या गरम टोकांपासून थंड टोकाकडे हस्तांतरित केली जाते, तिला वहन असे म्हणलं जातं. घन पदार्थांमध्ये सामान्यतः वहन प्रक्रियेद्वारे उष्णता हस्तांतरित केली जाते. सर्व पदार्थ सहजपणे उष्णता चालवत नाहीत. हे साहित्यामधून उष्णता सहजतेने जाऊ शकते, ते उष्णता वाहक असतात. उदाहरणार्थ अॅल्युमिनियम, लोह आणि तांबे. हे पदार्थ उष्णता त्यांच्यामधून सहज जाऊ शकत नाही. त्यांना प्लास्टिक आणि लाकूड यासारख्या उष्णतेचे खराब वाहक असतात. खराब कंडक्टर इन्सुलेटर म्हणून ओळखले जातात. पाणी आणि हवा उष्णतेचा खराब वाहक आहेत. हवा आणि पाण्यात उष्णता हस्तांतरण कसे होते ते पाहूया. प्रथम आपण द्रव पदार्थांमध्ये उष्णता कशी हस्तांतरित केली जाते हे शोधण्यासाठी एक क्रियाकलाप करूया. तळाशी एक गोलाकार फ्लास्क घ्या आणि 2/3 पाण्याने भरा. फ्लास्क ट्रायपॉडवर ठेवा, जेणेकरून तुम्ही त्याला खाली मेणबत्ती ठेवून ते गरम करू शकता. फ्लास्कमधील पाणी स्थिर होईपर्यंत प्रतीक्षा करा. फ्लास्कच्या तळाशी पेंढा वापरून पोटॅशियम परमॅंगनेटचे स्फटिक ठेवा. आता क्रिस्टलच्या अगदी खाली मेणबत्ती ठेवून पाणी गरम करा. आम्ही पाहतो की पोटॅशियम परमॅंगनेट पाण्यात विरघळून लागते आणि पाण्याचा वापर पृष्ठभागावर जातो. जेव्हा पाणी गरम होतं तेव्हा ज्वालाजवळील पाणी गरम होतं. गरम पाणी वर येतं. बाजूचे थंड पाणी उष्णतेच्या स्त्रोताकडे खाली सरकते. हे पाणी देखील गरम होतं आणि वर येतं आणि बाजूचे पाणी खाली सरकते. संपूर्ण पाणी गरम होईपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते. उष्णता हस्तांतराची ही पद्धत संवहन म्हणून ओळखली जाते. हवेत उष्णता कशी जाते हे पाहूया. उष्णता स्तोत्राजवळील हवा गरम होते आणि वाढते. बाजूने हवा तिची जागा घेण्यासाठी आत येते. अशा प्रकारे हवा गरम होते. किनारी भागात राहणारे लोक एक मनोरंजक घटना अनुभवतात. दिवसा जमीन पाण्यापेक्षा वेगाने गरम होते. जमिनीवरील हवा अधिक गरम होते आणि वर येते.
समुद्रातील थंड हवा तिची जागा घेण्यासाठी जमिनीच्या दिशेने धावते. चक्र पूर्ण करण्यासाठी जमिनीतून उबदार हवा समुद्राकडे जाते आणि समुद्रातील हवेला सागरी वारं असे म्हणतात. रात्रीच्या वेळी नेमके उलटे होते. पाणी जमिनीपेक्षा हळूहळू थंड होते. त्यामुळे जमिनीवरील थंड हवा समुद्राकडे जाते. याला लँड ब्रिज असे म्हणतात. जेव्हा आपण उन्हात बाहेर जातो तेव्हा आपल्याला उबदार वाटते. सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत कशी पोहोचते? ते आपल्यापर्यंत वहन किंवा संवाहनद्वारा पोचू शकत नाही. कारण पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील बहुतेक जागेत हवेसारखे कोणतेही माध्यम नसते. सूर्यापासून उष्मा आपल्याकडे विकिरण म्हणून ओळखल्या जातात. रेडिएशनद्वारे उष्णतेचे हस्तांतरण करण्यासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते. एखादे माध्यम उपस्थित असेल किंवा नसेल तरीही हे घडू शकते. आपले शरीर सभोवतालच्या वातावरणाला उष्णता देते आणि त्यातून स्वर्गाद्वारे उष्णता प्राप्त करते. सर्व गरम शरीरे उष्णता पसरवतात. जेव्हा ही उष्णता एखाद्या वस्तूवर पडते तेव्हा तिचा एक भाग परावर्तित होतो, एक भाग शोषला जातो आणि एक भाग प्रसारित केला जातो. उष्णतेच्या शोषलेल्या भागामुळे वस्तूचे तापमान वाढते. उन्हाळ्यात आपण हलक्या रंगाचे कपडे पसंत करतो आणि हिवाळ्यात आपण सहसा गडद रंगाचे कपडे घालतो. गडद पृष्ठभाग अधिक उष्णता शोषून घेतात, म्हणून हिवाळ्यात गडद रंगाचे कपडे घालणे आपल्याला आरामदायक असे वाटते. हलक्या रंगाचे कपडे त्यांच्यावर पडणारी बहुतेक उष्णता प्रतिबिंबित करतात. म्हणून उन्हाळ्यात ते परिधान करणे आपल्याला अधिक आरामदायक असे वाटते. हे सिद्ध करण्यासाठी एक उपक्रम करूया. 2 एकसारखी टीनचे डब्बे घ्या. एकाच बाह्य पृष्ठभागाने काळ्या रंगाने आणि दुसऱ्याला पांढऱ्या रंगाने रंगवा. प्रत्येकामध्ये समान प्रमाणात पाणी घाला आणि मध्यान्ह उन्हात सुमारे 1 तास सोडा. दोन्ही कॅनमधील पाण्याचे तापमान मोजा. दोन्ही कॅनमधील पाण्याचा स्पर्श करूनही आपल्याला फरक जाणवू शकतो. काळ्या डब्यातले पाणी पांढऱ्या टीनपेक्षा जास्त गरम असते. लक्षात ठेवण्याचे मुद्दे: उष्णता जास्त तापमानावरील शरीरातून कमी तापमानात शरीराकडे वाहते. एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूकडे उष्णता वाहून नेण्याचे 3 मार्ग आहेत, ते वहन, संवहन आणि रेडिएशन. ज्या प्रकाराद्वारे वस्तूचा गरम टोकांपासून थंड टोकाकडे उष्णता हस्तांतरित केली जाते तिला वहन असे म्हणतात. द्रवाच्या कणांच्या हालचालीने द्रवाचा एक भागातून दुसऱ्या भागात उष्णता हस्तांतरणाच्या प्रक्रियेला संवहन असे म्हणतात. माध्यमाच्या उपस्थितीशिवाय
एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूमध्ये उष्णता थेट हस्तांतरण रेडिएशन असे म्हणतात. जे साहित्य त्यामधून उष्णता सहजतेने जाऊ देते ते उष्णता वाहक असतात. जे पदार्थ उष्णता सहजतेने जाऊ देत नाही त्यांना इन्सुलेटर असे म्हणतात. गडद रंगाच्या वस्तू हलक्या रंगाच्या वस्तूंपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतात. यामुळेच उन्हाळ्यात आपल्याला हलक्या रंगाच्या कपड्यांमध्ये अधिक आरामदायक वाटते.